हॉस्पिटलला चेकअपसाठी आलेलो आहोत. त्याच्यासोबत प्रिया पण आली आहे. पाणी द्यायचं इकडे बघ. हाय कर, हाय कर ना, हाय कर नाही तुला, हाय कर ना, हॅलो कर. ते खाण्यामध्ये मग्न होते त्यामुळे ते करीना. तर आता मॅडम काय म्हणताय बघू. आणि तसे तिथल्या मॅडमने मला 9वा महिना लागलो 15 दिवसांनी सोनोग्राफी करायला सांगितली होती. मेडिकल ट्रीटमेंट घेतली होती माझ्या गावाला तिकडं. तर आता या मॅडम काय बोलत आहे बघू. तसं काही 7-8 दिवस बाकी राहिलं आहे. 15 दिवस 9वा महिना म्हणजे लागून बरेच दिवस झाले आहे. 4-5 दिवस झाले असते. आता त्या मॅडम काय बोलत आहे बघू. मग तिथून पुढं आपण सोनोग्राफीची ते बोलला करायची तर मग करून घेऊ, नाही तर मग सांगतील तेव्हा करू. प्रियाला पण आणलंय सोबत कारण की ती आजारी झाली आहे. त्यामुळं तिला पण आणलंय दवाखान्यात. तसं तिला सोनांब्याला दवाखान्यात न्यायचं आहे. तर पप्पा गेले गाडीची चेन टाईट करायला कारण गाडीची चेन ढिली झाली. आणि अजून मॅडम पण नाही आल्या आहे. म्हटलं तोपर्यंत थोडा बाहेर राऊंड मारावा. माझ्या गोळ्या पण संपल्या होत्या. आणि आता मी माहेरी आले ना, तर मॅडमनी मला तिथल्या मॅडमनी थोड्याच गोळ्या दिल्या चेकअपसाठी. कारण की आता दिवस भरत आले की थोड्याशाच गोळ्या देत्या. कारण की नंतर परत आपल्याला जावं. अरे या ना आम्ही चाललो आहे कुरकुरे घ्यायला. ट्रीटमेंट किंवा इथंच डिलिव्हरीसाठी येणार आहे. त्यामुळं हॉस्पिटलला आले आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. तर मॅडम 10:30 वाजता येणार आहे. आता 10 वाजले आहे. पण आम्ही आलो आहे, बसतो इथे. सकाळी मम्मीने पोहे केले होते, नाश्ता केला आणि सकाळी लवकर आलो. कारण की दुपारी इतकं ऊन होतं ना, दुपारी येऊशी पण वाटत नाही. तसं कालच यायचं होतं पण आज आलो आहे. कारण की काल उन्हामुळे कंटाळा केला आणि संध्याकाळी येणार होतो पण संध्याकाळी खूप उशीर झाला म्हणून कंटाळा केला. आणि बेचे इकडे बघ. हाय कर, हाय कर ना. धर पाण्याची बॉटल. धर टाकीचं पाणी. थांब नीट पकड. पाणी सांडत माझ्या अंगावरती. भेटी सोनोग्राफी करून झाली आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट व्यवस्थित आले आहे. मॅडम बोलल्या काही प्रॉब्लेम वाटला तर येऊन जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब.